मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. मधलं पाचवं उदाहरण आहे. 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा mn काढा. बिंदू m व n मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. हे उदाहरण थोडंसं वेगळं आहे. तर सुरुवातीला आपल्याला 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं असं वर्तुळ काढायचं आहे. कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर इतकं अंतर घेतलेलं आहे. इथे मी वर्तुळ काढतोय. वर्तुळ काढताना शक्यतो सेंटर रेषेवर घ्यायचं आहे आणि थोडं खाली जागा आपल्याला पाहिजे, खाली रचना करावी लागते. त्याच्यामुळं वर्तुळ काढलेलं आहे. सेंटरला कोणतेही केंद्राला कोणतेही नाव द्यायचं आहे. आपण इथे सी दिलेलं आहे. आता आपल्याला इथे असे दोन वर्तुळावरील बिंदू घ्यायचे आहेत की त्यांच्यामधलं अंतर 5.7 असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? 5.7. तर आपल्याला ती जीवा काढता येईल. मग आता ही जीवा नेमकी काढायची कशी? तर त्यासाठी आपल्याला कंपास घ्यायचा आहे आणि कंपासमध्ये 5.7 एवढं अंतर घ्यायचं आहे. कंपास घ्यायचा आणि कंपासमध्ये 5.7 असं करेक्ट अंतर घ्यायचं आहे. आता कंपास इथे ठेवून बघायचं आपल्याला कशी कॉर्ड पाहिजे आहे, म्हणजे जीवा कशी पाहिजे आहे त्या पद्धतीने कॉर्ड लावून बघायचं इथे, म्हणजेच कंपास लावून बघायचा आणि कुठेही आपण इथे ठेवून कुठेही घेऊ शकतो आपण. तर इकडे असा कंस मारायचा आहे असा. हे बघा, कंस मारला. नंतर कंपास इथे ठेवायचा या छेदनबिंदूवर आणि वर्तुळावर दुसऱ्या ठिकाणी कंस मारायचा. म्हणजे अर्थातच हे जे अंतर आहे हे बरोबर 5.7 सेमी असेल. म्हणजे वर्तुळावरचे आपल्याला दोन बिंदू मिळाले की ज्यांच्यामधलं अंतर 5.7 सेंटीमीटर आहे. तर हे जोडून आपण इथे जीवा तयार करू की जिची लांबी 5.7 सेंटीमीटर आहे. बघा, हिची लांबी आहे 5.7 सेमी आणि याला नाव द्यायचं आहे एन. आता इथून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. केंद्र माहिती आहे त्यामुळे केंद्राचा वापर करून आपण स्पर्शिका काढायच्या आहेत. त्यासाठी काय करायचं? एन असा किरण काढायचा आहे. हे बघा, सी मधून स्टार्ट होणारा आणि एन मधून जाणारा असा एक किरण काढायचा आहे. त्याच पद्धतीने इकडे सीएम किरण काढायचं आहे. आणि नेहमीच्या पद्धतीने इथे स्पर्शिका काढायची केंद्राचा वापर करून. त्यासाठी आपण काय करतो? रिकामं टोक इथे एन वर ठेवणार आहे. कोणतंही अंतर घ्यायचं आणि इकडे एक आर्क घ्यायची अशी. हे बघा, कोणतंही अंतर घेऊन इकडे एक अशी आर्क घ्यायची आहे. तेच अंतर बदलता इथे दुसऱ्या बाजूला आपण असा कंस घ्यायचा आहे. हे बघा, हे दोन्ही बाजूला समान लांबीचे आपण इथे कंस घेतलेले आहेत. ओके. आता काय करायचं? रिकामा टोक इथे ठेवायचं कुठेही, इथे किंवा इथे. हे बघा, इथे ठेवलंय आणि हे निम्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथे लंबदुभाजक काढायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवा. इथे लंबदुभाजक काढायचं आहे. एवढ्या या रेषाखंडाचा लंबदुभाजक काय आहे, त्याच्यामुळं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि इकडे एक आर्क काढायची. तेच अंतर न बदलता इकडे आर्क घ्यायची आहे अशी. हे बघा, दोन्ही आर्क घेतलेले आहेत. तर हेच अंतर न बदलता रिकामं टोक किती ठेवायचं आणि मूळच्या कंसाला छेदणारे असे कंस मारायचे. इथे छेदला नाही हे आपण वाढवतो. इथे ठेवायचं आणि पुन्हा हा असा वाढवून घ्यायचा आहे. तर इथे छेदबिंदू मिळालेला आहे, इथे एक छेदबिंदू मिळालेला आहे. या दोन छेदबिंदूतून जाणारी इथे आपल्याला रेषा आहे. अर्थातच ती एन बिंदूतून जाते म्हणजे आपल्याला इथे स्पर्शिका मिळते.
ही अशी काढली. तीच क्रिया आपण इथे करायची आहे. रिकामं टोक M वर ठेवायचं आहे. कोणतंही अंतर घेऊन असा इकडे कंस मारायचा आहे. हे बघा, तेच अंतर न बदलता या बाजूला एक कंस मारायचा. हे बघा, असे कंस मारलेले आहेत. असे कंस मारलेले आहेत. आता हे रिकामं टोक इथं व्हायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. इकडे एक कंस मारायचा, इकडे एक कंस मारायचा आहे. हेच अंतर न बदलता रिकामं टोक इथे ठेवायचं आहे आणि ह्या मूळच्या कंसांना छेदणारे कंस मारायचे आहेत असे. आणि याच्यातून जाणारी रेषा काढायची आहे. हे छेदनबिंदू बघा, दोन्ही कंसांच्या ठिकाणी मिळतात ते. तर याच्यातून जाणारी अशी रेषा काढायची आहे. तर ही आपल्याला दुसरी स्पर्शिका मिळेल. त्याला आपण इथे नाव देऊ. बघा इथे P, इथे Q, इथे R देऊ. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे वर्तुळाची त्रिज्या आहे ते आपण एका ठिकाणी लिहू शकतो कुठेतरी 3.4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला इथे PQ आणि RQ, तर या दोन इष्ट स्पर्शिका मिळालेल्या आहेत. तर ही अशी रचना पूर्ण करायची आहे. उदाहरण आता बघायचं आहे आपल्याला. P केंद्र व 0.4 सेमी त्रिज्या एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या. Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता इथे आपल्याला वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून स्पर्शिका काढायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला अशा दोन स्पर्शिका काढता येतात. रचना करताना आपण इथे सुरुवातीला P केंद्र असणारं आणि 3.4 सेमी त्रिज्येचं इथे अंतर घेतलेलं आहे. 3.4 सेमी, तर इतकं अंतर घ्यायचं आहे आणि इतके त्रिज्या असणारं इथे आपण वर्तुळ काढायचं आहे. .4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे. इथे जो केंद्र आहे त्याला नाव द्यायचं आहे P. आता P पासून 5.5 सेमी अंतरावरचा बिंदू घ्यायचा आहे. म्हणून आपण इथे किरण काढायचा आहे असा. आता कंपास मध्ये 5.5 इतकं अंतर घ्यायचं आहे. 5 पूर्ण आणि पुढचे 5 भाग. हे बघा, असे 5.5 इतकं अंतर घ्यायचं आहे कंपास मध्ये. रिकामं टोक M वर ठेवायचं आहे आणि असा कंस मारायचा इथे. ते कंस मारल्यानंतर आपल्याला इथे जो बिंदू मिळतो तो म्हणजेच Q बिंदू आहे. PQ हे अंतर इथे मिळालेलं आहे 5.5 सेंटीमीटर. आता पुढचा भाग हा रेषाखंड PQ मिळालेला आहे, तर याचा लंब दुभाजक काढायचा आहे. लंब दुभाजक कसा काढायचा, तर याची रचना झालेली आहे आपल्याला. रिकामं टोक इथे P वर आणि Q वर ठेवून अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. असं कोणतंही अंतर घ्यायचं आणि वरती एक कंस मारायचा, खालच्या दिशेला एक कंस मारायचा.
नंतर हेच अंतर न बदलता रिकामटो Q वर ठेवायचं आहे आणि मूळच्या कंसाला छेदणारे असे कंस मारायचे आहे. नंतर पट्टीच्या साहाय्यानं हे दोन छेदनबिंदूतून जाणारी रेषा काढायची आहे. तर ही लंबदुभाजक रेषा आपल्याला मिळालेली आहे. ही लंबदुभाजक रेषा मिळालेली आहे. आता पुढचा भाग. आता हा बिंदू आणि P पर्यंतचं अंतर ही त्रिज्या घेऊन आपण इथे वर्तुळाला छेदणारे दोन कंस मारायचे आहेत. किंवा इथपर्यंतचं अंतर इकडे इथे आणि इथे मारायचे आहेत. किंवा पूर्ण वर्तुळ काढलं तर कधीही चांगलंच. आपली डायग्राम करेक्ट आलेली आहे हे चेक करणाऱ्याला पण समजू शकतं. तर असं सरळ पूर्णपणे वर्तुळ काढायचं आहे. असं वर्तुळ काढलेलं आहे. ओके, अर्थातच ते P आणि Q या बिंदूतून जाईल. आता इथे आपल्याला दोन वर्तुळ छेदतात ते दोन बिंदू मिळतात बघा. तर हा Q बिंदू आणि हा इथला छेदनबिंदू. तर याच्यातून जाणारी रेषा काढायची अशी. तर ही एक स्पर्शिका झाली. त्याच पद्धतीनं इथला छेदनबिंदू आणि Q बिंदू याच्यातून जाणारी दुसरी रेषा काढायची आहे. तर इथं आपल्याला दुसरी स्पर्शिका मिळेल. इथे आपण नाव A देऊ आणि इथे B देऊ. तर ही रेषा AQ आणि रेषा B. तर या बाहेरच्या Q बिंदूतून काढलेल्या दोन स्पर्शिका इथे मिळतात. तर ही अशा पद्धतीने रचना करायची आहे. ओके. आता इथे त्रिज्या करण्यासाठी फार तर आपण असं इथे दाखवू शकतो. त्रिज्या 3.4 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने ही रचना पूर्ण करायची आहे. व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.